नवसाला पावणारा राजा, लाखो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असणारा लालबागचा राजा यंदा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. मात्र विसर्जनाचा सोहळा सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र त्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला. लालबागचा राजा शनिवारी सकाळी 10च्या आसपास विसर्जनासाठी लालबाग येथील मंडपातून बाहेर पडला. त्यानंतर तब्बल 20 तासाच्या मिरवणुकीनंतर रविवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास लालबागच्या राजाचा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. त्यानंतर साधारण 1.5-2 तास आरती होऊन लालबागच्या राजाचे विसर्जन होईल अशी अपेक्षा होती. लालबाग ते गिरगाव हे अंतर 10 किलोमीटरचं आहे. गिरगाव चौपाटीवर राजाची मिरवणूक येण्यासाठी 19 तास लागले आणि दरम्यान 27 तास उलटूनही राजाचं विसर्जन झालेलं नव्हतं. असं नेमकं काय घडलं होतं की ज्यामुळे राजाचं विसर्जन झालं नाही, याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. नमस्कार, मी नारायण शिंदे आणि तुम्ही बघत आहात इथला विषयच भारी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जय घोषात गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप दिला. नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. यावेळी गिरगाव चौपाटीवर लाखो भाविकांचा जनसागर लोटला होता. यंदाच्या विसर्जन सोहळ्याची सुरुवात जरी उत्साहात झाली असली तरी समुद्रातील भरती ओहोटीमुळे लालबागच्या राजाला तब्बल 8 तास पाण्यातच थांबून राहावे लागले होते. गेले काही दिवस मोठ्या भक्तिभावाने पूजा आणि आरतीनंतर शनिवारी सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाचं विसर्जनाची मिरवणूक सुरू झाली. ही मिरवणूक तब्बल 22 तासाहून अधिक काळ चालल्यानंतर गिरगाव चौपाटीवर पोहोचली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. राजाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविक जमले होते. ही शान कोणाची, लालबाग राजाची असा जयघोष यावेळी करण्यात आला होता. यावेळी उद्योगपती अनंत अंबानी देखील उपस्थित होते. यंदाच्या लालबागच्या राजासाठी खास अत्याधुनिक तराफा बनवण्यात आला होता. मात्र याच तराफ्यामुळे विसर्जनासाठी विलंब झाला अशी चर्चा होती. विशेष म्हणजे यंदा लालबागसाठी गुजरातहून खास तराफा मागवण्यात आला होता, पण समुद्रात भरती आल्यामुळे तो खूप हलू लागला. लालबागच्या राजाची मूर्ती अत्याधुनिक ताफ्यावर चढताना अनेक अडचणी निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. हा तराफा गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट मोठा असून तो 360 अंशामध्ये कुठेही वळू शकतो, ज्यामुळे विसर्जन अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा होती. मात्र सकाळी 7:45च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. त्यानंतर लालबागच्या राजाची आरती होऊन तो ताफ्यावर बसून समुद्रात नेला जाईल असे अपेक्षित होते. मात्र समुद्राला आलेल्या भरतीमुळे विसर्जनात अडथळे निर्माण झाले. विसर्जनात आलेल्या अडथळ्यानंतर रविवारी संध्याकाळी 4:30 नंतर ओहोटीच्या वेळी लालबागच्या राजाची मूर्ती नवीन ताफ्यावर चढवण्यात यश आले. त्यानंतर रात्री 8:30च्या सुमारास आरती करून राजा विसर्जन स्थळाकडे रवाना झाला आणि यावेळी ताफ्यावर अनंत अंबानी, सुधीर साळवी यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. जवळपास 33 तासांनी 7 सप्टेंबरच्या रात्री 9 वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन झाले. या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एवढा मोठा कालावधी का लागला. याचं कारण आता समोर येत आहे की एकतर ओहोटी आली होती आणि त्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला होता. आधुनिक तराफा निर्माण करण्यात आला होता. हा तराफा फक्त एक साधी बोट नसून तो खूप प्रगत तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आला होता. लालबागच्या राजाचा हा तराफा गुजरातमध्ये तयार करण्यात आला होता. हा तराफा पूर्वीच्या तराफ्यापेक्षा दुप्पट मोठा आहे. हा तराफा स्वयंचलित देखील आहे आणि या तराफ्यामुळे समुद्रात जाण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या बोटीची गरज लागत नाही. या तराफ्याला कॅप्टन कंट्रोल करतात. विशेष बाब म्हणजे हा तराफा समुद्रात स्थिर राहतो, ज्यामुळे ताफ्यावरील गणेश मूर्ती सुरक्षित राहते. गुजरातमध्ये बनवण्यात आलेल्या तराफ्यावर हायड्रोलिक लिफ्ट बसवण्यात आली होती. मूर्ती पाण्यात हळूहळू आणि सुरक्षितपणे विसर्जित करण्यासाठी यामध्ये हायड्रोलिक लिफ्ट सिस्टीम बसवल्याने मूर्तीला कुठलाही धक्का लागत नाही. तसेच तराफ्यावर एक कंट्रोल रूम देखील आहे, जिथून कॅप्टन आणि तंत्रज्ञ प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतात. हे कॅप्टन तराफ्याचे संतुलन आणि वेगावर नियंत्रण केले जाते
आणि या ताराफ्याच्या चारही बाजूनी पाण्याचे फवारे ओढवणारे स्प्रिंकल बसवण्यात आले आहे। तरी या सर्व प्रक्रियेला एवढा विलंब का लागला? हे सर्व घडत असताना कोळी बांधवांनी या संदर्भात प्रक्रिया केली। गिरगाव चौपटीचे नावखा हिरालाल वाडकर यांनी या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे। अनेक वर्ष झाली लालबागच्या राजाचे विसर्जन करत आलो आहोत। काही कारणामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन झाले नाही। ओहोटी आणि भरतीचा अंदाज लालबागच्या मंडळाला आलेला नाही। आता आम्ही विसर्जन करत नाही, कारण मंडळाने आता गुजरातच्या तराफ्यामार्फत विसर्जन करतात, असे नाखवा हिरालाल वाडकर म्हणाले। लाखो रुपये खर्चून अत्याधुनिक स्वयंचलित ताराफा तयार केला, पण भरती ओहोटीचं ज्ञान नसल्यामुळे बाप्पा ताफ्यावर बसू शकले नाही। मुंबईतील इतर गणेश मूर्तीचं विसर्जन आजही कोळी समाजाने यशस्वीपणे पार पाडलं, कारण समुद्र आमचा आहे आणि श्रद्धा आमच्या रक्तात असल्याची प्रतिक्रिया कोळी बांधवांनी दिली आहे। आता या सगळ्या प्रकरणावरून वाद होण्याची शक्यता आहे। करोडो रुपये खर्च करूनही बाप्पाच्या विसर्जनाला विलंब का झाला, असा प्रश्न सर्वांनाच पडतोय। या सर्व प्रकारांबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा, आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी इथला विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।